विडा घ्या हो स्वामी राया, विडा घ्या हो स्वामी राया, भक्तवत्सल करुणा करा. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेत आहात ना? तर नमस्कार, मी आहे पूजा आणि पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सकाळची ही अशी सुंदर सुरुवात आहे माझी आणि माझी जी सुरुवात आहे ना ती इथूनच होते. कारण कुठलीही गोष्ट करताना, कुठलंही काम करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे सकाळची ऊर्जा. आणि एक वेळ का आपली सकाळ चांगली झाली ना की मग आपला अख्खा दिवस चांगला जातो. तर त्यामुळे मला ना इथे बसलं की एक छान अशी शांतता आणि काम करण्याची ऊर्जा मिळते मला इथे आणि इथे माझा कसा वेळ जातो ना हे मलाही कळत नाही. तर आजची ही सुंदर अशी देवपूजा आहे माझी आणि आज खूप वेगवेगळ्या प्रकारची आज फुलं होती तर त्यामुळे मस्त आज देवपूजा केली. आणि त्यानंतर आज ना मला माझं जे गार्डन आहे, बाल्कनी आहे ती व्यवस्थित करायची होती आणि काही ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्यांची जागा बदलवायची होती कारण काही झाडं मोठी झाली तर ती व्यवस्थित तिथे दिसत नाही आहेत. तर आज मी काय केलं ना, सगळ्यात आधी हे जास्वंद आहे माझ्याकडे लाल लाल कलरचं जास्वंद आहे पण त्याला अजून एक फुलंही आलेलं नाही आहे. तर ते जास्वंद ना अशा त्याला ह्या 2 डांगा आल्या तर त्याला एक व्यवस्थित असा आकार देण्यासाठी आणि त्याची वाढ व्यवस्थित होण्यासाठी त्याला सगळ्यात आधी असं बांधून घेतलं आणि असं बांधल्यानंतर त्याला थोडासा आधार आला. आता हे झाड मला वाटतं मी 3-4 महिन्याआधी लावलं होतं आणि एक छोटीशी अशी काडीच लावली होती, टोचून दिली होती ती मातीमध्ये आणि त्याचं आता एवढं मोठं झाड झालं. आणि माझ्या हातचं एक आहे की छान झाडं जगतात माझ्या हातामधले. तर सुंदर असा हा जास्वंद मस्त त्याला असं बांधून आता त्याला ते नवीन जागी करते. आधी हे तिकडे कोपऱ्यामध्ये होतं साईडला, तर त्याची आज जागा करणार आहे. तर मला ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टँड आणायचा आहे कारण स्टँड आणलं ना की खालची जी आपली फरशी असते ती खराब होत नाही. आता सध्या ना माझ्याकडे स्टँड नाही आहेत आणि हे असे छोटे छोटे सिंगल स्टँड आहेत. तर त्याच्यामधनं माती खाली पडते आणि मग हे असे डाग पडतात सगळे. तर मला ह्या गोष्टी सगळ्या आता अशा कमी कमी करायच्या आहेत. तर त्यामुळे सगळ्यात आधी आता मी बघेल मला जसं चांगलं स्टँड मिळालं तसं, कारण सगळे झाडं त्याच्यावरती बसलं पाहिजे, मेजरमेंट व्यवस्थित पाहिजे त्याचं. आणि हे जे मी बघत आहे हे मी इथे गोगलवेल जे आहेत ना ते लावले होते आणि इतके सुंदर सुंदर वेगवेगळ्या कलरचे आणले होते ना माहेरवरून येताना. पण ते ना जगलेच नाहीत आणि जे मी माझ्या माहेरी लावली ते जगलेत पण जे इथे आणले ना ते जगले नाहीत. तर त्याच्यामधली एक काडी हिरवी होती तर मग मी बघितलं की जर एखादी आणखी हिरवी असेल तर हे जे झाड आहे मधुमालती, तर हे मी त्याच्यावरती ठेवलं आणि म्हटलं मग ते जर झाड जगलेलं असेल तर ते मरता कामा नये. तर त्यामुळे मी त्याला असं कोरून कोरून पाहिलं तर त्याच्यामधलं एक जी काडी होती ती हिरवी होती. तर बघू त्याला काही येते का आता. तर त्याच्यामध्ये मी मधुमालती ठेवली आणि हा आहे विड्याच्या पानाचा वेल. तर याला आधी असा मी कोपऱ्यात ठेवला होता, म्हटलं जेणेकरून हा जसा जसा उंच होईल ना, इथे मी कपड्यांचा हँगर लावलेला, म्हटलं त्याला अडकवण्यासाठी छान होईल. पण मग असं हे व्यवस्थित ठेवलं आधी तिथे आणि हे जे साईडचं झाड आहे हे पण ठेवलं. पण नंतर मला कळलं की हे झाड इथे व्यवस्थित दिसत नाही आहे. तर मग मी काय केलं ना, थोडंसं आणखी त्याला इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही. तर हे बाजूचं बेलाचं झाड आहे ना, तर हे बेलाचं झाड मला त्या कोपऱ्यामध्ये लावायचं होतं कारण त्याला आधाराची पण आवश्यकता आहे. त्याचे पानं पण मोठे मोठे झालेत. तर आता ते पुढे मी दाखवेलच तुम्हाला कसं केलं कसं नाही. तर हे आहे इरिका पाम. हे जेव्हापासनं मोठ्या कुंडीमध्ये लावलं तेव्हापासनं त्याची वाढसुद्धा छान झालेली आहे. तर त्याचीसुद्धा जागा बदलवायची होती, त्याला इथे ठेवायचं आहे. पण आधी सगळ्यात आधी तिथलं मला क्लीन करायचं आहे. आणि ह्याच्या मागच्या 2 कुंड्या आहेत ना, याच्यामध्ये कुठली कुठली झाडं लावलेली आहेत ते मी तुम्हाला आता पुढे दाखवेलच, पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल.
कारण याच गार्डनिंगचे आपले 2 सीरीज येणार आहे. कारण एका व्हिडिओमध्ये एवढं दाखवणं होत नाही. तर छान ही जी जागा आहे ही आधी स्वच्छ करून घेतली मी आणि झाडून घेतली. आणि या झाडांना पाणी देईल ना तेव्हा छान खराट्याने तिथलं स्वच्छ घासूनसुद्धा घेतलं जातं. तर असं हे इरिका पाम आहे आणि हे मी या ठिकाणी लावलं. म्हटलं हे कसं एका साईडमध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवलं जातं. तर त्यामुळे असं त्याला साईडला मी ठेवून दिलं. आणि आता तर ते झाड त्याला एक नवीन नवीन अशी पालवी फुटलेली आहे आणि नवीन जे कोंब आहेत ते पण मस्त होत आहेत. कारण मोठी कुंडी घेतली ना त्याच्यामुळं त्याला मस्त अशी जागा मिळाली. आणि त्यानंतर ही तुळस आहे. तर ह्या तुळसला थोडंसं झटकून घेतलं. कारण सध्या काय पावसाळ्यामध्ये रोग येतो काय माहिती झाडांवरती, तसा पण येतोच. पण हे इथे मिलीबग्स आणि त्यानंतर ही जी पानं आहेत ना, ही पानं अशी काळ्या काळ्या कलरची होतात. त्याच्यावरती अशी काळा कलरचा रोग येतो. तर तो काढण्यासाठी मी काय केलं ना, ती जे 2-4 पानं होती, जी इन्फेक्टेड झालेली होती, तर ती पानं काढून घेतली. कारण ते एका पानावरनं दुसऱ्या पानावर आणि एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर असा तो रोग जातो. तर त्यामुळे ती पानं सगळी काढून घेतली आणि बरेच दिवस झाले या झाडाला फूल आलं नाही. त्याच्यामध्ये काय तुळस लागलेली आहे म्हणून की त्या तुळसने सगळी त्या झाडाची जी मातीमधली छान तिने आतमध्ये रूट्स केले असतील त्यामुळे की काय काय माहिती. तर त्यामुळे या जास्वंदाला फुलंच येत नाही. तर हा कलर इतका सुंदर होता ना, बघेल मी जर ठेवायचं असेल तर ठेवेल, नाही तर काढून टाकेल. कारण जर त्याला काही येतच नसेल तर मग काही अर्थ नाही आहे ठेवण्यात. तर हे असे पिवळे पानं तुळशीची मी काढून घेतली, छान झटकून घेतली ही तुळस अशी. आणि त्याच्या मंजुऱ्या ना देवपूजेकरता रोजच्या देवपूजेकरता मी तोडूनच घेते. कारण सुंदर पावसाळ्यामुळे आता बहर आलेला आहे. आणि त्यानंतर मोठमोठे हे जे गुलाब आहेत तर सध्या तर मी त्याची कटिंग करणार नाही आहे. पण त्याची कटिंग मी 2-3 दिवसात नक्की करेल. तर हे जे दिसत आहेत ना छोटे हिरवे या कुंडीमध्ये, तर ते लिंबूचे झाडं आलेले आहेत. तर लिंबू टाकले होते मी, लिंबूच्या बिया, तर त्याचे झाडं आलेत. तर ते पण मला काढून घ्यायचे आहेत. कारण ते जमिनीमध्ये चांगले होतात आणि या कुंड्यांमध्ये ते होतील नाहीत. तर ते मी एकदा आमच्या जी सोसायटीचं गार्डन आहे ना, तर तिथे मी लावून देईल ते. कारण भरपूर अशी जागा आहे आणि मोकळ्या जागेत ते छान होतं. तर त्याला मी आता बघेल, त्याला तिथेच देणार आहे मी लावायला. आणि हे रबर प्लॅन्ट आहे, याची पण जागा आता मी चेंज करणार आहे. याला घरामध्ये ठेवणार आहे. पण या जागी दुसरं झाड ठेवण्यापूर्वी म्हटलं आधी तिथले ना छान स्वच्छ अशी झाडझूड करून घ्यावं. आणि ही लाल माती असल्यामुळे तुम्ही बघू शकता खाली कसे डाग पडतात. याच्या खाली प्लेट्स हव्यात, पण आता एवढ्या झाडांना प्लेट्स आणण्यापेक्षा म्हटलं एक चांगलं स्टँडच आणते, जेणेकरून खालची पण साफसफाई होते आणि झाडं पण छान दिसतात. तर सध्याचं मी हे इथेच ठेवलं, कारण हे मला नंतर घरात ठेवायचं आहे. आता घरात ठेवल्यानंतर ते कसं दिसेल हे मी तुम्हाला नक्की दाखवेल. कारण याची जेव्हा मी घरी घरी अरेंजमेंट करेल ना घरात, तर तेव्हाचा व्हिडिओ मी नक्की बनवेल. तर छानपैकी हा जास्वंद, हा मस्त केशरी कलरचा जास्वंद आहे. हा मी इथे साईडला ठेवून घेतला. आणि त्यानंतर हे मधुमालती आहे, सध्या मी हे असंच याच्यावरती ठेवलं, अजून मी लावलेलं नाही आहे. तर ते मला लावायचं आहे. आणि त्यानंतर मी सांगितलं नाही की ते बेल आहे, ते बेल मी या कोपऱ्यामध्ये ती कुंडी ठेवली आहे. कारण भरपूर मोठं झालं ते आणि त्याला आधाराची आवश्यकता आहे आता. तर छानपैकी मस्त ते इथे कोपऱ्यात ठेवल्यानंतर त्याला बांधून घेतलं, एक चांगला असा आधार दिला. आणि तुम्ही बघू शकता हे किती छान दिसत आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल की ते त्या ठिकाणी कसं दिसत आहे. तर हा गुलाब आहे माझा, हा साधाच गुलाब आहे. आणि त्याच्यामध्ये मी एक जी काळी आहे ती मनी प्लॅन्टची लावलेली आहे. आणि हा गुलाब तुम्ही बघू शकता, याची उंची किती आहे. याला फूल येत नाही, पण याची जी उंची वाढली ना आणि त्यामुळे इतका सुंदर दिसतो ना हा, तर मी ठेवलेला आहे. मला तो
उपटायचं नाही आहे, कारण म्हटलं जाऊ द्या, फुलं नाही आले तरी चालतात, पण दिसायला तर सुंदर वाटत आहे ना, तर त्यामुळे मी तो गुलाब तसाच ठेवलेला आहे. आणि जेव्हा मी बाल्कनीचं शूट करते ना, तेव्हा तो खूप सुंदर दिसतो. आणि हे जेव्हा मी ती झाडं तशीच ठेवली होती, कुंड्यांची जागा बदलली नव्हती, तेव्हाची बाल्कनी आहे. संध्याकाळची वेळ झाली, त्यामुळे आधी दिवे लावून घेतले होते. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी नवीन बाल्कनी जे मी मेकओव्हर केलं ते दाखवणार आहे. पण इतकं सुंदर वाटतं ना संध्याकाळी या बाल्कनीमध्ये, संध्याकाळी असो सकाळी असो, सुंदर सुंदर मस्त झाडं लावलेली आहेत. आणि मी खूप सुंदर झाडं झालेली आहेत सध्या पावसाळ्यामुळे. तर असा छान आजचा ब्लॉग होता.